मागील भागात आपण सम्राट अशोकाची धम्माची तत्वे जाणून घेतली। या धम्माच्या धोरणांना आणि तत्वांना पिढ्यानपिढ्या पोहोचण्यासाठी त्याने ही तत्वे मोठमोठ्या दगडांवर कोरून ठेवलेली आहेत आणि यालाच आता आपण शिलालेख म्हणून ओळखतो। यामध्ये असलेले काही शिलालेख हे अगदी मोठमोठ्या दगडांवर कोरलेले आहेत। यांना अशोकाचे प्रमुख शिलालेख म्हटलं जातं। भारतामध्ये मनसेरा, शाहबाजगडी, कंधार, गिरनार, सोपारा, सन्नती, येरगुडी, जगोडा, धवली आणि खलसी या 10 ठिकाणी अशोकाचे प्रमुख शिलालेख सापडलेले आहेत। यामधील शाहबाजगडी आणि मनसेरा ही 2 ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत। कंधार हा अफगाणिस्तानचा भाग आहे। खलसी डेहराडून उत्तराखंडमध्ये आहे। गिरनार गुजरातमध्ये, सोपारा महाराष्ट्र, धवली आणि जगोडा ओडिशा राज्यामध्ये, सन्नती कर्नाटक, तर येरगुडी हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळतं। तर अशोकाच्या प्रमुख शिलालेखांपैकी सर्वात उत्तरेला मनसेरा हे ठिकाण आहे। पश्चिमेला आहे कंधार, धवली हे अतिपूर्वेकडील शिलालेख आहेत, तर येरगुडी आंध्र प्रदेश हे अति दक्षिणेचे प्रमुख शिलालेख आहेत। आपण आता बघितलं की सम्राट अशोकाचे प्रमुख 10 शिलालेख आहेत, पण एकूण शिलालेखांचा विचार केला तर यांची संख्या होते 14। या 10 ठिकाणांपैकी 5 अशी ठिकाणे आहेत जिथे अशोककालीन 14च्या 14 शिलालेख सापडतात। तर यामध्ये आहेत मनसेरा, शाहबाजगडी, खलसी, गुजरातमधील गिरनार, येरगुडी या सर्वांचा यामध्ये समावेश होतो। याशिवाय कंधारमध्ये सुद्धा 13वे आणि 14वे शिलालेख उपलब्ध आहेत। या ठिकाणी असलेल्या शिलालेखांचा इतर भाग कालांतराने तुटला असावा किंवा कोणत्या तरी कारणास्तव त्याची झीज झाली असावी, त्यामुळे इतर शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। सोपारा महाराष्ट्र या ठिकाणी 8वे आणि 9वे शिलालेख आढळतात। ओडिशामधल्या धवलीमध्ये 1 ते 10 शिलालेख आहेत, तसेच 14वे आणि इतर काही शिलालेख आहेत। तर याच राज्यातल्या जगोडामध्ये 1 ते 10 आणि 14वे शिलालेख सापडतात। तर या ठिकाणी सुद्धा 2 स्वतंत्र शिलालेख आहेत जे धवलीमध्ये पाहायला मिळाले। हे शिलालेख कलिंगच्या युद्धानंतर कोरण्यात आले होते। कलिंगच्या युद्धामध्ये प्रचंड हिंसा झाली होती आणि या झालेल्या हिंसेमुळे दुःखी झालेल्या अशोकाने हे शिलालेख लिहिले होते। या युद्धामध्ये त्याच्याद्वारे झालेल्या हिंसेसाठी त्यांनी या शिलालेखाद्वारे माफी मागितलेली आहे। आता जर कर्नाटकामधील सन्नतीबद्दल माहिती घेतली तर या ठिकाणी 12वे आणि 14वे शिलालेख सापडते। याच सोबत एक स्वतंत्र शिलालेख सुद्धा या ठिकाणी सापडतो। आता या शिलालेखांची भाषा कोणती होती हे जाणून घेऊया। पाकिस्तानात असलेली ही 2 ठिकाणे मनसेरा आणि शाहबाजगडी या दोन्ही ठिकाणी सापडलेले शिलालेख हे प्राकृत भाषेमध्ये कोरण्यात आलेले आहेत। तर यांची लिपी होती खरोष्ट लिपी। खरोष्ट लिपी असण्याचं कारण म्हणजे या भागावर पर्शियन साम्राज्याचा प्रभाव होता। या भागातल्या लोकांना खरोष्ट लिपी अवगत होती, हे यामागचं प्रमुख कारण होतं। सम्राट अशोकाला हे सर्व शिलालेख आणि यामधील तत्वे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची होती, त्यामुळे स्थानिक भाषेतच शिलालेख लिहिले पाहिजेत असे आदेश सम्राट अशोकाने दिले होते। याच कारणामुळे अफगाणिस्तानातील कंधारमधील शिलालेख 2 भाषेत आहेत। या शिलालेखात ग्रीक आणि आरेमिक या दोन्हीही भाषांचा वापर झालेला आहे। या भागात बऱ्याच कालावधीपर्यंत ग्रीक सत्रपींचे राज्य होते। हे शिलालेख सोडून इतर शिलालेख हे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये कोरण्यात आलेले आहेत। तर आतापर्यंत आपण प्रमुख शिलालेख आणि त्यामध्ये वापर झालेल्या भाषांचा अभ्यास केला। आता या 14 शिलालेखांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी होत्या, कोणती तत्वे सांगितलेली आहेत हे पाहूया। यामधला पहिला शिलालेख, यामध्ये प्राण्यांच्या कत्तलखान्यांवर बंदी असली पाहिजे, जनावरांची होणारी हिंसा बंद झाली पाहिजे असा उपदेश दिलेला आहे। सम्राट अशोक यामध्ये म्हणतात की मी सुद्धा शिकार करणं सोडून देण्याचा विचार करत आहे। आता माझ्या शाही स्वयंपाकघरात सुद्धा फक्त 2 मोर आणि 1 हरणाचीच कत्तल केली जाते आणि लवकरात लवकर ही सुद्धा कत्तल थांबवण्याचा मी प्रयत्न करेन। आता दुसऱ्या नंबरचा शिलालेख, यामध्ये त्यांनी यांच्या शेजारील साम्राज्यांबद्दल सांगितलेलं आहे। चोल, पांड्य, चेर, सत्यपुत्रा ही राज्य मगध साम्राज्याच्या दक्षिण दिशेला आहेत आणि वायव्य प्रांताला लागून ग्रीक साम्राज्य आहे। त्यावर अँटिओकस दुसरा हा सम्राट आहे। आता तिसरा शिलालेख, अशोक राजा झाल्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर हा शिलालेख प्रस्तुत करण्यात आला। ब्राह्मणांसोबत योग्य वर्तन केलं पाहिजे आणि याच सोबत या शिलालेखात त्यांनी त्यांच्या साम्राज्यातील प्रांतिक प्रशासनाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांच्या कर्तव्यांचा यामध्ये उल्लेख येतो। यामध्ये युक्ता म्हणजे दुय्यम अधिकारी, प्रादेशिका म्हणजे जिल्हा प्रमुख आणि राजुका म्हणजे ग्रामीण अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी मौर्य साम्राज्यामध्ये दर 5 वर्षाला अशोकाच्या धम्माचा प्रचार करण्यासाठी भ्रमंती केली पाहिजे।
आता चौथा शिलालेख. धम्मघोष हे भेरी घोषापेक्षा मानव जातीसाठी योग्य आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे धम्मघोषाप्रमाणे मानव जातीच्या कल्याणासाठी युद्धाचा त्याग केला पाहिजे. 5व्या शिलालेखात गुलामांबद्दल सम्राटाचे काय मत होते हे स्पष्ट होतं. या शिलालेखात अशोक म्हणतात, मी माझ्या साम्राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजतो. याशिवाय यामध्ये धम्म महामात्रांच्या नियुक्तीबाबत सुद्धा माहिती आहे. धम्माच्या तत्वांना समाजात पसरवण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती त्यांना धम्म महामात्रा म्हटलं जायचं. आता यानंतर 6वा शिलालेख. यामध्ये अशोकाने आपल्या कल्याणकारी राज्याच्या तत्वांना सांगितलेलं आहे. साम्राज्यातील नागरिकांची परिस्थिती वेळोवेळी जाणून घेणे हे सम्राटाचे आद्य कर्तव्य असतं, हे यामध्ये सांगितलेलं आहे. आता यानंतर 7वा शिलालेख. सर्व जाती धर्मांमध्ये ऐक्य भावना असली पाहिजे. स्वतःच्या धर्माला उच्च ठरवण्यासाठी दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करणे ही बाब चुकीची आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे वर्तन करत असाल तर तुम्ही स्वतःहून तुमच्या धर्माचा अपमान करत आहात असा संदेश या 7व्या शिलालेखामध्ये देण्यात आलेला आहे. आता यानंतर 8वा शिलालेख. या शिलालेखाद्वारे अशोकाने त्यांच्या पहिल्या धम्मयात्रेबद्दल सांगितलेलं आहे. यामध्ये सम्राट अशोक सांगतात की मी बोधगया आणि बोधी वृक्षाला भेट देण्यासाठी गेलो होतो. यानंतरच्या पुढच्या शिलालेखामध्ये अशोकाने खर्चिक धार्मिक विधींचा त्याग करण्याचा संदेश दिलेला आहे. तर या खर्चिक विधींपेक्षा धम्माच्या विधींचे पालन करण्याचा सल्ला यामध्ये दिलेला आहे. आता यानंतर 10वा शिलालेख. यामध्ये अशोकाने लोकप्रियता, इच्छा, आकांक्षा यांचा विरोध केलेला आहे. इतर भौतिक सुखाच्या मागे धावण्यापेक्षा धम्माच्या तत्वांचे आचरण करणे योग्य असल्याचे सांगण्यात आलेले आहे. यानंतर 11व्या शिलालेखात धम्माच्या तत्वांना आणखीन सखोल स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर 12व्या शिलालेखात सर्व धर्मियांमध्ये ऐक्यभावना असणे गरजेचं आहे असा संदेश दिलेला आहे. यानंतरचा शिलालेख मात्र खूप महत्त्वाचा आहे. या शिलालेखाद्वारे सम्राट अशोकाने कलिंगसोबत झालेल्या युद्धाचे वर्णन केलेले आहे. या युद्धादरम्यान झालेल्या हिंसेला पाहून सम्राट अशोकाचे मन परिवर्तन झालं. युद्ध करून मिळवलेल्या विजयापेक्षा धम्माचा वापर करून मिळवलेला विजय सर्वोत्तम असेल आणि याशिवाय यांनी धम्माचा वापर करून कोणकोणत्या प्रदेशांना जिंकून घेतलं याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये दक्षिण दिशेकडील राज्यांचा समावेश होतो, जसं की चोल आणि पांड्य. आणि इतकंच नाही तर यामध्ये श्रीलंकेच्या काही साम्राज्यांचा देखील समावेश होतो. याशिवाय ग्रीक साम्राज्य ज्यावर अँटिओकस दुसरा राज्य करत होता आणि सेल्युसिड साम्राज्य, इजिप्तचा सम्राट पोटोलिमी तिसरा, मेसोडोनियाचा सम्राट अँटिओकस गोनेटस, सिरिनाचा मगाज आणि एप्सारसचा अलेक्झांडर प्रथम. तर या सर्व साम्राज्यांवर अशोकाने धम्मविजय मिळवला होता. म्हणजे धम्माचा प्रसार आणि उपयोग करत सम्राट अशोक या ठिकाणांपर्यंत पोहोचला होता. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व शिलालेखांमध्ये 13वा शिलालेख सर्वात विस्तृत शिलालेख आहे. आता यानंतर अखेरचा 14वा शिलालेख. मौर्य साम्राज्याच्या कोणकोणत्या भागात ह्या शिलालेखांना कोरण्यात आलेला आहे याबाबतची माहिती या शेवटच्या शिलालेखामध्ये आहे. या शिलालेखांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सर्वात आधी जेम्स डेसिफरने केला होता. सुरुवातीला गिरनारमध्ये असलेल्या शिलालेखाचा अर्थ त्याने लावला. गिरनारमध्ये असलेला हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आलेला आहे. याचा शोध लागला, याचा अर्थही लागला, पण हा शिलालेख नेमका कोणत्या सम्राटाने कोरला होता याचा अंदाज येत नव्हता. या सर्व शिलालेखांमध्ये राजाला 2 नावाने संबोधण्यात आलं होतं, देवनामप्रिय आणि पियदासी. देवनामप्रिय म्हणजे असा जो देवाला प्रिय आहे आणि पियदासी म्हणजे असा राजा जो आपल्या प्रजेला करुणेच्या भावनेने पाहतो. पण या सर्व माहितीमुळे हा सम्राट कोण आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पण पुढे जाऊन याबाबतची शंका दूर झाली, कारण दीपवामसा आणि महावामसा या ग्रंथांमध्ये सम्राट अशोकाचा उल्लेख पियदासी आणि देवनामप्रिय असा करण्यात आलेला आहे. यामुळे हे सर्व शिलालेख सम्राट अशोकानेच लिहिले होते याची अचूक माहिती आपल्याला मिळाली. काही कालावधीनंतर आणखी काही ठिकाणी म्हणजे मस्की, उदेगलोम, निट्टूर आणि गुज्जारा या ठिकाणी काही लहान शिलालेख सापडले. या शिलालेखात स्पष्टपणे सम्राट अशोकाचा उल्लेख आढळला. यावरून हे शिलालेख सम्राट अशोकाचेच आहेत हे निश्चित झालं. तर आता हे लहान शिलालेख भारताच्या कोणकोणत्या ठिकाणात सापडतात हे पाहूया. सध्याचे कर्नाटक राज्य या भागात सर्वाधिक लहान शिलालेख सापडतात. यामध्ये काही ठिकाणे आहेत मस्की, निट्टूर, पलिगुंडा, गावीमत, जगिंता रामेश्वर, सिद्धपुरा, ब्रह्मगिरी आणि उदेगलोम. याशिवाय या भागातच आणखी 2 महत्त्वाचे ठिकाणे आहेत जेथे लहान आकाराचे शिलालेख सापडतात. राजुला आणि एरगुडी दोन्ही ठिकाणे आंध्र प्रदेश राज्याचा भाग आहे. 3 लहान शिलालेख मध्य प्रदेश राज्यात सापडतात.
यामध्ये गुज्जर, पांगुरारिया आणि रूपनद या ठिकाणांचा समावेश होतो. हे सोडून एक शिलालेख दिल्लीमध्ये सुद्धा सापडतं, एक बेराटमध्ये. यालाच आपण भाब्रू शिलालेख म्हणतो. हे ठिकाण आजच्या राजस्थानचा भाग आहे. याशिवाय एक शिलालेख सासाराम बिहार राज्यामध्ये आहे, तर एक आहे अरोरा उत्तर प्रदेशमध्ये. आतापर्यंत बघितलेल्या सर्व मायनर शिलालेखांपैकी 4 शिलालेख अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये गुज्जर, मस्की, निट्टूर आणि उदेगलूम या ठिकाणी असलेल्या शिलालेखात सम्राट अशोकाने स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. यामुळे 4 ठिकाणे महत्त्वाची ठरतात. याच्यासोबत आणखी एक महत्त्वाचं ठिकाण आहे बैराट, जे की राजस्थान राज्यामध्ये सापडतं. 4 मुख्य शिलालेखांपैकी 3रे शिलालेख भाब्रू बैराटमध्ये आढळतं. बाकी ठिकाणी जी आत्ता बघितली त्या ठिकाणी 1ल्या आणि 2ऱ्या नंबरचे शिलालेख सापडते, पण या ठिकाणी मात्र फक्त 3ऱ्या नंबरचे शिलालेख सापडते. त्यामुळे या ठिकाणाचे अधिक महत्त्व आहे. या शिलालेखात सम्राट अशोकाने त्याचे बौद्ध धर्म, संघ आणि धम्मासाठी असलेले समर्पण दर्शवलेले आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण मायनर रॉक एडिक्ट्स आणि मेजर रॉक एडिक्ट्स असं वर्गीकरण केलेलं आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वर्गीकरण नेमक्या कोणत्या बेसिसवर करण्यात आलेलं आहे. तर जे शिलालेख मोठमोठ्या दगडांवर आणि डोंगरांवर कोरण्यात आलेले आहेत ते आहेत मेजर रॉक एडिक्ट्स, आणि जे शिलालेख लहान दगडांवर कोरलेले आहेत ते म्हणजे मायनर रॉक एडिक्ट्स. तर आत्तापर्यंत सम्राट अशोकांच्या शिलालेखांचा अभ्यास केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.